माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार बाळासाहेबजी आजबे, आमचे शेजारचे आदरणीय ढाकणे साहेब आणि या ठिकाणी साहेब वामन भाऊंचं नाव घ्यायला आणि कुठल्याही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कोणाच्याही डोळ्यात डोळा घालून बघता येतं, पण वामन भाऊंच्या डोळ्यात डोळा घालून बघणारा अजून जन्मलेला आहे, जन्मू शकत नाही. एवढं मोठं हे स्थान आहे आणि या स्थानाला विलासरावजी देशमुख साहेब, नंतरच्या कालावधीत मुंडे साहेब आणि आत्ताच्या कालावधीमध्ये तुम्ही खूप मोठं सहकार्य साथ या ठिकाणी दिलेली आहे. आणि वामन भाऊंच्या पुढं नंतर 64 सालापासून आणि मूळ काय की म्हसोबाची वाडी हे विठ्ठल महाराजांचं जन्मस्थान आहे, हे त्यांचं गाव आहे आणि खरोखर त्यांचंही आणि म्हसोबाच्या वाडीकरांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की एवढा मोठा सप्ताह त्यांनी साजरा केला, कुठेही कमतरता भासून दिलेली नाही. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करेल की साहेब, हा नगरपासून बीडपर्यंत जाणारा MSS2 रस्ता आहे, याला सुरुवातीला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाल्यावर पैसे दिले आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दिले आणि आता आम्ही डागडुजा करतोय, परंतु हा 96 किलोमीटरचा आष्टी मतदारसंघातला हा रस्ता, इथं 4 माणसं गेली साहेब, नेमक्या आमच्या म्हसोबाच्या वाडीच्या तिथं ब्लॅक स्पॉट आहे, बीडची 4 माणसं गेली. काल परवा पुरी म्हणून आमच्या इथलेच ग्रामसेवक आहेत, कापसी गावाजवळ जे गहिनाथगडाच्या पायथ्याशी गाव आहे, तिथं एक माऊली आणि तिचा मुलगा दोघंही जळून खाक झाली. तिथल्या सरपंचाला सुद्धा काही करता आलं नाही. आणि मच्छिंद्रनाथ गडापासून तर ते लोणीपर्यंत हा रस्ता आपण हॅममध्ये घेतो म्हणलात, एवढी 2 कामं करा एवढी विनंती आहे. आणि गडावरती आमच्या गडापासून म्हणजे वामन भाऊंनी ना आता विठ्ठल महाराजांनी जे दिंडी घेऊन जातात ती वंचित म्हणजे ज्याच्याकडं कोणीच जात नाही अशा मार्गाने जाते. आणि साहेब, आपण घोषणा केलेली आहे की हा रस्ता मी करतो, तेवढा गहिनीनाथ गडापासून अरण ते पंढरपूर हा रस्ता तेवढा करावा एवढीच विनम्र विनंती करतो आणि थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.